रात्रीचे 9:30 वाजले होते. बाहेर हलका पाऊस पडत होता. पुण्यातील एका छोट्या फ्लॅटमध्ये आरव लॅपटॉप बंद करून खिडकीजवळ उभा होता. दिवसभराच्या कामानंतर त्याच्या चेहऱ्यावर थकवा होता. अचानक त्याचा फोन वाजला. अनोळखी नंबर. आरवने कॉल उचलला. "हॅलो आई, मी पोहोचले." एका मुलीचा घाईघाईतला आवाज ऐकू आला. आरव काही क्षण शांत राहिला. "माफ करा, तुम्ही चुकीच्या नंबरवर फोन केला आहे." दुसऱ्या बाजूला काही क्षण शांतता पसरली. "अरे देवा, खरंच? मला वाटलं मी आईलाच फोन लावला." दोघेही नकळत हसू लागले. "काही हरकत नाही," आरव म्हणाला. "पण आता आईला बरोबर फोन करा." "हो, आणि सॉरी." कॉल कट झाला. आरवने पुन्हा फोन टेबलवर ठेवला. त्याला वाटलं ही फक्त एक छोटीशी चूक होती, पण त्याला माहीत नव्हतं की ही चूक त्याच्या आयुष्याला वळण देणारी होती. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी पुन्हा त्याच नंबरवरून कॉल आला. आरवने फोन उचलला. "हॅलो, कालच्या चुकीच्या कॉलसाठी आणि पुन्हा एकदा सॉरी म्हणायचं होतं." आरव हसला. "इतक्या छोट्या गोष्टीसाठी दोनदा माफी? नाही, खरं तर धन्यवाद म्हणायचं होतं." "तुम्ही रागावला नाहीत?" "रागावण्यासारखं काय होतं?" ती मुलगी हलकसं हसली. "मी सई, मी आरव." त्या दिवसापासून 2-3 मिनिटांचं बोलणं सुरू झालं. सुरुवातीला हवामान, काम, शहर, मग आवडीनिवडी आणि हळूहळू आयुष्याबद्दलच्या गप्पा. आश्चर्य म्हणजे त्यांनी अजून एकमेकांना पाहिलंही नव्हतं. फक्त आवाज आणि त्या आवाजात निर्माण झालेला एक अनोखा विश्वास. एका रात्री सई म्हणाली, "आरव, तुला कधी असं वाटतं का, काही लोक अचानक आयुष्यात येतात आणि आपलेच वाटू लागतात?" आरव काही क्षण शांत राहिला. त्याच्या ओठावर एक हलकंसं हसू उमटलं. "हो, कदाचित तू तशीच व्यक्ती आहेस." फोनच्या दुसऱ्या टोकाला पुन्हा काही क्षण शांतता पसरली. त्या शांततेत दोघांच्या मनात एक नवं नातं आकार घेत होतं. पण त्यांना अजून माहीत नव्हतं, सईने आरवपासून एक मोठं सत्य लपवलं होतं. ते सत्य समोर आल्यानंतर हे नातं आणखी घट्ट होईल की कायमचं तुटेल? रोज रात्री 9 वाजली की आरव नकळत फोनकडे पाहू लागायचा आणि काही क्षणांतच सईचा कॉल यायचा. "हॅलो, आजचा दिवस कसा गेला?" सईचा गोड आवाज कानावर पडला की आरवच्या चेहऱ्यावर आपोआप हसू यायचं. हळूहळू दोघांच्या गप्पा 2-3 मिनिटांवरून 1-1.5 तासापर्यंत पोहोचल्या. सईला पुस्तक वाचायला खूप आवडायची. आरवला संगीताची आवड होती. दोघांच्या आवडी वेगवेगळ्या होत्या, पण विचार मात्र खूप जुळायचे. एका दिवशी सई म्हणाली, "आरव, मला पाऊस खूप आवडतो." आरव हसत म्हणाला, "मलाही पावसात गरम चहा आणि शांत गाणी. बस, आयुष्य सुंदर वाटतं." "अरे वा, माझीही तीच आवड आहे." दोघेही मनापासून हसले. एक रविवार. सईचा दिवसभर एकही फोन आला नाही. संध्याकाळ झाली, रात्र झाली. आरवने 2-3 वेळा फोन केला, पण फोन बंदच होता. त्याचं मन बेचैन झालं. काय झालं असेल? ती ठीक असेल ना? रात्रभर त्याला झोप लागली नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी सईचाच फोन आला. "सॉरी आरव." तिचा आवाज खूप थकलेला वाटत होता. "कुठे होतीस? मी किती काळजीत पडलो होतो." सई काही क्षण शांत राहिली. "बाबांची तब्येत अचानक बिघडली होती. त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागलं." हे ऐकताच आरवचा आवाज मवाळ झाला. "आता कसे आहेत?" "आता थोडे बरे आहेत. काळजी करू नकोस, सगळं ठीक होईल." सईच्या डोळ्यात पाणी आलं. "माझी इतकी काळजी करणारा माझ्या आयुष्यात पहिल्यांदा भेटलाय." काही दिवसांनी सगळं पूर्ववत झालं. दोघांचं बोलणं पुन्हा सुरू झालं. पण आता त्यांच्या नात्यात फक्त मैत्री नव्हती. एकमेकांविषयी दिवस अपूर्ण वाटू लागला होता. एक रात्री आरव म्हणाला, "सई, आपण इतके दिवस बोलतोय, पण अजून एकदाही भेटलो नाही." सई काही क्षण शांत राहिली. मग ती हळू आवाजात म्हणाली, "आरव, मला तुला एक गोष्ट सांगायची आहे." "काय?" "मी तुला भेटू शकत नाही." आरवला आश्चर्य वाटलं. "का?" सईचा आवाज थरथरला. "कारण मी तुझ्यापासून एक खूप मोठं सत्य लपवलं आहे." फोनच्या दुसऱ्या टोकाला पुन्हा शांतता पसरली. सई कोणतं सत्य लपवत होती? ते सत्य ऐकल्यावर
आरव तिच्यावरचं प्रेम टिकवेल की कायमची दूर जाईल. फोनच्या दुसऱ्या बाजूला काही क्षण शांतता होती. आरवने हळू आवाजात विचारलं, सई, काय झालं? इतकी शांत का आहेस? सईने खोल श्वास घेतला. आरव, मला भीती वाटते. हे सत्य ऐकलं तू कदाचित पुन्हा माझ्याशी बोलणार नाहीस. आरव शांतपणे म्हणाला, तू आधी सांग, निर्णय मी नंतर घेईन. सईचा आवाज थरथरत होता. 2 वर्षापूर्वी माझा अपघात झाला होता. आरवच्या चेहऱ्यावरच चिंता उमटली. अपघात? हो. त्या अपघातात माझ्या उजव्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. अनेक शस्त्रक्रिया झाल्या. आज मी चालू शकते, पण आधाराशिवाय खूप वेळ चालणं अजूनही कठीण आहे. आरव काही क्षण काहीच बोलला नाही. सईला वाटलं आता तो फोन ठेवेल. तिच्या डोळ्यात अश्रू आले. म्हणूनच मी तुला कधी भेटायला तयार झाले नाही. मला भीती होती. तू मला पाहिलंस तर कदाचित माझ्या मनातलं सगळं बदलून जाईल. आरवने शांत आवाजात विचारलं. सई, एक प्रश्न विचारू? हा. आपली ओळख तुझ्या आवाजामुळे झाली की तुझ्या पायामुळे? सई काहीच बोलू शकली नाही. आरव पुढे म्हणाला, मी ज्या सईवर प्रेम करू लागलो ती तिच्या मनामुळे की तिच्या काळजीमुळे, तिच्या हसण्यामुळे? एका अपघातामुळे ती व्यक्ती बदलत नाही. हे ऐकले सईला अश्रू अनावर झाले. खरंच? तुला काहीच फरक पडत नाही? नाही, अजिबात नाही. पहिल्यांदाच सईला मनापासून वाटलं कोणीतरी तिच्यावर दया म्हणून नाही तर तिच्या व्यक्तिमत्वावर प्रेम करत आहे. त्या रात्री दोघेही खूप वेळ बोलत राहिले. पण दुसऱ्याच दिवशी सकाळी आरवच्या मोबाईलवर एक अनोळखी नंबरवरून फोन आला. हॅलो, तुम्ही आरव बोलताय? हो, मी सईचा भाऊ बोलतोय. त्याचा आवाज घाईघाईचा होता. कृपया लगेच सिटी हॉस्पिटलमध्ये या. आरवचं हृदय जोरात धडधडू लागलं. काय झालं? सई ठीक आहे ना? समोरून फक्त एवढंच उत्तर आलं, कृपया लवकर या. फोन कट झाला. आरव ताबडतोब हॉस्पिटलकडे निघाला. पण तिथे त्याची वाट पाहत होतं एक सत्य, जे त्याचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकणार होतं. आरवचा श्वास वेगाने चालला होता. तो घाईघाईने सिटी हॉस्पिटलमध्ये पोहोचला. रिसेप्शनवर त्याने विचारले, सई देशमुख कोणत्या वॉर्डमध्ये आहे? नर्सने वॉर्ड नंबर सांगितला. आरव धावतच त्या वॉर्डमध्ये पोहोचला. दाराजवळ एक तरुण उभा होता. तुम्ही आरव? हो, मीच. मी रोहन, सईचा भाऊ. रोहनने आरवचा हात घट्ट पकडला. धन्यवाद, तुम्ही आलात. आरव घाबरून म्हणाला, सई ठीक आहे ना? रोहन हलकसा हसला. घाबरू नका, तिची तब्येत ठीक आहे. पण आज तिच्या पायाच्या तपासणीसाठी हॉस्पिटलमध्ये यावं लागलं. आरवने सुटकेचा निश्वास सोडला. त्याच वेळी वॉर्डचा दार हळूच उघडलं आणि समोर सई उभी होती. साधा निळा ड्रेस, चेहऱ्यावर हलकसं हसू आणि हातात चालण्याची काठी. दोघांचे डोळे एकमेकांवर खिळले. आज पहिल्यांदाच त्यांनी एकमेकांना प्रत्यक्षात पाहिलं होतं. सईच्या डोळ्यात भीती होती. आरव मला पाहून निराश होईल का? आरव तिच्याजवळ गेला. तो काही क्षण तिच्याकडे पाहत राहिला आणि मग हसत म्हणाला, तुझा आवाज जसा सुंदर आहे तसंच तुझं मन आणि तुझं हसूही. सईच्या डोळ्यात अश्रू वाहू लागले. म्हणजे तुला काहीच वाटलं नाही? आरवने तिचा हात हलकेचा हातात घेतला. मला फक्त इतकंच वाटलं की आज माझी सर्वात खास मैत्रीण पहिल्यांदा भेटली. सई नकळत हसली. त्याच क्षणी तिच्या मनातील अनेक वर्षांची भीती विरघळून गेली. काही दिवसांनी दोघे एका छोट्या कॅफेमध्ये भेटले. कॉफी आणि मनमोकळे हसणं, सगळं अगदी स्वप्नासारखं वाटत होतं. आणि कॅफेच्या बाहेर उभा असलेला एक अनोळखी माणूस त्याच्याकडे बारकाईने पाहत होता. सईचा चेहरा अचानक फिकट पडला. ती घाबरलेल्या आवाजात म्हणाली, आरव?
आपण इथून लगेच निघूया का? काय झालं? सईचा आवाज थरथरत होता. तो माणूस मला ओळखतो. आरवने मागे वळून पाहिलं. तो माणूस हळूहळू त्यांच्या दिशेने चालत येत होता. तो कोण होता आणि सई त्याला पाहून इतकी का घाबरली? आरवने आलेला मेसेज पुन्हा पुन्हा वाचला. जर सईचं भलं हवं असेल तर तिच्यापासून दूर राहा. तो विचारात पडला. हा मेसेज कर्णने पाठवला असेल का? की अजून कोणीतरी या सगळ्यामागे आहे? आरवने ठरवलं की घाबरण्यापेक्षा सत्य शोधायचे. त्या संध्याकाळी तो सईला भेटला. सईने त्याच्या चेहऱ्याकडे पाहतच विचारलं, काय झालं? आज तू खूप शांत दिसतोय. आरवने मोबाईल तिच्या समोर ठेवला. सईने मेसेज वाचला आणि तिच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला. आरव, हा करण असू शकतो. तुला खात्री आहे? नाही, पण तो असं काही करू शकतो. आरवने शांतपणे म्हणाला, आपण भीतीत जगायचं नाही, आपण सत्य शोधू. दुसऱ्या दिवशी आरव आणि सई करणला भेटायला गेले. करण त्याच्या ऑफिसमध्ये होता. त्यांना पाहून तो आश्चर्यचकित झाला. आरवने थेट प्रश्न विचारला, हा मेसेज तू पाठवलास का? करणने मोबाईल पाहिला. काही क्षण तो शांत राहिला. मग म्हणाला, नाही, मी रागीट असू शकतो, पण धमक्या देत नाही. सईने त्याच्या डोळ्यांत पाहिलं. तिला जाणवलं तो खोटं बोलत नव्हता. ते दोघे बाहेर पडले. अचानक सईचा फोन वाजला. अनोळखी नंबर. तिने कॉल उचलला. समोरून फक्त एकच वाक्य ऐकू आलं, भूतकाळ विसरण्याचा प्रयत्न करू नकोस. आणि फोन लगेच कट झाला. सईचे हात थरथर कापू लागले. आरवने तिचा हात धरला. मी आहे ना. काहीही झालं तरी तुला एकटीला समोर जाऊ देणार नाही. सईच्या डोळ्यांत विश्वास दिसत होता. त्या रात्री आरवने ठरवलं की तो त्या नंबरचा शोध घेईल. त्याने आपल्या मित्राची मदत घेतली, जो सायबर सिक्युरिटीमध्ये काम करत होता. दुसऱ्या दिवशी मित्राचा फोन आला. आरव, त्या नंबरबद्दल एक विचित्र गोष्ट समजली आहे. काय? ज्या नावावर हा नंबर नोंदणीकृत आहे. आरवचा श्वास रोखला गेला. त्या व्यक्तीचं 2 वर्षांपूर्वी निधन झालं आहे. फोन हातातून निसटायची वेळ आली. जर नंबर मृत व्यक्तीच्या नावावर होता तर सईला धमक्या देत होता नेमकं कोण? आरवच्या मनात प्रश्नांचं वादळ सुरू होतं. 2 वर्षांपूर्वी मृत झालेल्या व्यक्तीच्या नावावरचा नंबर आणि त्याच नंबरवरून येणारं फोन. दुसऱ्या दिवशी सकाळी आरव आणि त्याचा मित्र त्या नंबरचा अधिक तपास करू लागले. काही वेळाने मित्र म्हणाला, आरव, आता सगळं समजलं काय? नंबर जरी जुन्या व्यक्तीच्या नावावर असला तरी तो आता दुसरा कोणीतरी वापरत आहे. आरवने सुटकेचा निश्वास टाकला. म्हणजे हे सगळं कोणीतरी मुद्दाम करत होतं. मित्राने पुढं सांगितलं, कॉल लोकेशन एका छोट्या दुकानाजवळचं दिसत आहे. आरव आणि सई तिथे पोहोचले. दुकानदाराने नंबर पाहताच ओळखलं. हा सिम काही महिन्यापूर्वी एका तरुणाने घेतला होता. त्याचं नाव निखिल. सईच्या चेहऱ्यावर आश्चर्य उमटलं. निखिल? आरवने विचारलं. तू याला ओळखतेस? सईने मान हलवली. हो, तो माझ्या कॉलेजमधला वर्गमित्र होता. संध्याकाळी त्यांनी निखिलला भेटला. तो त्यांना पाहून काही क्षण गप्प राहिला. आरवने थेट विचारलं, सईला धमकीचे फोन आणि मेसेज तूच करत होतास? निखिलने काही क्षण मान खाली घातली. मग शांततेने म्हणाला, हो, मीच. सईच्या डोळ्यांत अविश्वास होता. पण का? निखिलच्या डोळ्यांत पश्चाताप दिसत होता. कॉलेजपासून मला तू आवडायचीस, पण कधी सांगण्याचं धाडस झालं नाही. जेव्हा तुझ्या आयुष्यात आरव आला तेव्हा मत्सराने मी चुकीचा मार्ग निवडला. आरव रागवला, पण स्वतःवर नियंत्रण ठेवत म्हणाला, प्रेम म्हणजे
कोणाला घाबरवणं नाही. प्रेम म्हणजे समोरच्या व्यक्तीच्या आनंदाचा विचार करणं. निखिलच्या डोळ्यात पाणी आलं. माझी चूक झाली, मला माफ करा. सई शांतपणे म्हणाली, मी तुला माफ करते, पण अशी पुन्हा चूक कधीही करू नकोस. निखिल तिथून निघून गेला. आता आरव आणि सईच्या आयुष्यातली भीती संपली होती, पण अजून एक महत्त्वाचा प्रश्न बाकी होता. आरवने अजून सईला त्याच्या मनातलं सर्वात मोठं सत्य सांगितलं नव्हतं. तो निर्णय घेणार होता जो त्यांच्या नात्याला कायम बदलून टाकणारं होतं. निखिल गेल्यानंतर सईने पहिल्यांदाच मोकळा श्वास घेतला. गेल्या काही महिन्यांपासून तिच्या मनात साचलेली भीती आणि आता हळूहळू नाहीशी झाली होती. एका संध्याकाळी आरवने सईला त्या छोट्याशा कॅफेमध्ये बोलवलं, जिथे ते पहिल्यांदाच भेटले होते. बाहेर हलका पाऊस पडत होता. दोघेही खिडकीजवळ बसले होते. काही क्षण शांततेत गेले. आरवने हळूच म्हणाला, सई, आज मला तुला काही महत्त्वाचं सांगायचं आहे. सई हसत म्हणाली, मलाही. आरवने खिशातून एक छोटंसं गिफ्ट बॉक्स काढला. त्यात अंगठी नव्हती, तर एक सुंदर बुकमार्क होतं. त्यावर लिहिलं होतं, आपली एक कथा एका चुकीच्या नंबरने सुरू झाली, पण तिचा शेवट कधीच होऊ नये. सईच्या डोळ्यात अश्रू आले. आरव तिच्यासमोर उभा राहिला. सई, तू माझ्या आयुष्यात आलीस तेव्हा मला कळलं की खरं प्रेम रूप, पैसा किंवा परिपूर्ण आयुष्य शोधत नाही. खरं प्रेम माणूस शोधतो. तू माझ्याशी लग्न करशील का? सई काही क्षण शब्दच बोलू शकली नाही. तिने डोळे पुसले आणि हसत म्हणाली, हो. 1000 वेळा हो. कॅफेमध्ये टाळ्यांचा कडकडाट झाला. 6 महिन्यांनंतर त्याचं साध्या पद्धतीने लग्न झालं. कुटुंब, काही जवळचे मित्र आणि भरपूर आनंद, इतकंच. लग्नानंतर एक दिवस दोघे जुने कॉल रेकॉर्ड पाहत बसले होते. सई हसून म्हणाली, जर त्या दिवशी मी चुकीचा नंबर डायल केला नसता. आरव हसला, तर कदाचित माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर गोष्ट घडलीच नसती. दोघेही मनापासून हसू लागले. कथेचा संदेश. कधीकधी आयुष्यातील सर्वात सुंदर नाती नियोजनाने नाही तर अनपेक्षित योगायोगाने जुळतात. खरं प्रेम हे बाह्य रूपावर नाही तर विश्वास, आदर आणि एकमेकांच्या साथीत वाढतं. समाप्त. ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच मनाला स्पर्श करणाऱ्या ओरिजिनल मराठी कथांसाठी कथास्पर्श चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या एका सुंदर कथेसोबत. नमस्कार.